मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। विशेष म्हणजे त्यांनी अजित पवारांना टाळून सागरचा मार्ग धरला आणि त्यामुळे भुजबळ भाजपमध्ये जाणार की काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे। कारण सागरवर भुजबळांची फडणवीसांसोबत तब्बल 40 मिनिटे चर्चा झाली। पाहुयात या बैठकीची ही इनसाइड स्टोरी। छगन भुजबळ दादांची साथ सोडणार? भुजबळ भाजप सोबत जाणार? सागर बंगल्यावरील बैठकीची इनसाइड स्टोरी। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी ओबीसी समाजातील संघटना, आघाड्या, संस्था यांच्या सभा बैठका घेतल्या। एवढंच नव्हे तर त्यांनी अजितदादांना न भेटताच थेट मुख्यमंत्री फडणवीसांचा सागर बंगला गाठला। त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या। दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झाली। भुजबळांच्या मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्याची चर्चा यामुळे रंगू लागली आहे। विशेष म्हणजे पुढच्या 8 दिवसात फडणवीस तोडगा काढणार असल्याचा दावा भुजबळांनी केलाय। तर पुढील राजकीय दिशा ठरणार असल्याचं भुजबळांनी बोलून दाखवलंय। तर भुजबळांसारखा नेता हवा असल्याचं सांगत फडणवीसांनी सूचक विधान केलंय। कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे आणि कदापि जे आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार सुद्धा नाही। 8-10 दिवस मला तुम्ही द्या। 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू। आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे। भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे। पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीनं त्यातनं मार्ग काढला जाईल। महायुतीच्या महाविजयामध्ये ओबीसींचा वाटा मोठा असल्याचं भुजबळ म्हणाले। तर त्यांच्याच पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटेंनी मात्र ओबीसी मतांवर टोला लगावलाय। तर ही पक्षांतर्गत बाब म्हणत अजित पवारांनी भुजबळांच्या नाराजीला विशेष महत्त्व न दिल्याचं दिसतंय। त्यांना काय वाटतं हे मला काय सांगता येणार नाही। त्यांच्या मनात काय हे कोण सांगेल? त्यांना ओबीसी म्हणून ते त्यांचा पुतण्या आणि मुलगा एवढंच दिसत असेल आणि त्यांना ओबीसी फॅक्टरमध्ये दुसरा ओबीसी दिसतच नसेल तर त्याला काय करू शकत नाही आपण। त्यांचा विचार येतो। आता तुम्ही अनेकांचे प्रश्न सोडवताय, मात्र भुजबळांचा प्रश्न सुटताना दिसत नाही। आताच त्यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। चर्चा आहे ते दिल्लीला देखील जातील, भाजपच्या वरिष्ठ दिल्लीला जाणार पण त्यांनी देवेंद्र नाही। आमचा तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, आम्ही आमच्या पद्धतीने सोडू। भाजप नेत्यांनी भुजबळांवर अनेक घोटाळ्यांचे आरोप केले होते। आता भुजबळ भाजपमध्ये आल्यास भाजपचे कार्यकर्ते दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर महायुतीचाच घटक असलेल्या राष्ट्रवादीतून भुजबळ भाजपात गेल्यास अंतर्गत नाराजी तर पसरणार नाही ना, हेही भाजपला पाहावं लागणार आहे। त्यामुळे नाराज भुजबळ दादांविरोधात बंड करून भाजपमध्ये जाणार की आणखी दुसरा कोणता मार्ग स्वीकारणार याबाबत उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।